बघा, आज आपण शिकणार आहोत शेकडेवारी. पण शेकडेवारी शिकताना त्यामध्ये जरा वेगळ्या प्रकारे शिकणार आहोत. आपल्याला घ्यायचंय बेसिक रूल म्हणजे काही यातले काही रूल्स बघायचे आपल्याला, काही नियम बघायचे आपल्याला. फ्रॅक्शन अँड पर्सेंटेज म्हणजे अपूर्णांक आणि शेकडेवारी यांचा काय संबंध आहे ते आपण आता बघणार आहोत. बघा, एखादी संख्या ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की ती 5% आहे, 5% फ्रॅक्शन मध्ये दाखवला जातो 5/100. कसा इंडिकेट केला जातो? 5/100. याला म्हटलं जातं फ्रॅक्शन मध्ये. हेच तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय करतात, हे लिहिताना 0.05 लिहितात. बरोबर आहे का नाही? म्हणजेच आता लक्षात ठेवा, याची व्हॅल्यू ही जी आहे ही पर्सेंट मध्ये आहे. याचा अर्थ काय झाला? हा फ्रॅक्शन झाला. कुठला फ्रॅक्शन आहे? हा प्रॉपर फ्रॅक्शन झाला. आणि हा जो आहे हा तुमचा डेसिमल फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. ज्या नंबरच्या पुढे पर्सेंटचं साइन आलं, लक्षात ठेवायचं त्या नंबरच्या डिनॉमिनेटरला काय असणार? नेहमी 100 असणार. मग आता तुम्हाला जर हा नंबर विचारला, बघा लक्ष द्या, 27%, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ होतो 27/100. फ्रॅक्शन मध्ये हेच लिहिताना 0.27 काढणार. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं 400चे 20% बरोबर किती? व्हॉट इज 20% ऑफ 400? कसं फाइंड आउट करणार? एकदम सिंपल, लक्षात ठेवायचं. 400चे 20% काढायचे म्हणजे काय करायचं? 400 मल्टिप्लाय 20 डिवाइड बाय काय घ्यायचा? 100 घ्यायचा. डिवाइड काय घ्यायचा? 100. मग आपण काय करणार? 0 0 कट, 1020 कट, आन्सर 40 मल्टिप्लाय 2, आन्सर असेल 80. आता हेच काढण्याची तुम्हाला आणखी एक मेथड, जो तुमचा 400 आहे ना, या 400 ला मल्टिप्लाय तुम्ही 20/100 पण घेऊ शकतात. बघा, हे जर घेतलं तर काय उत्तर येणार? 0 कट 0 कट, हा 0 कट, हा एक 0 कट. आलं का तुमचं उत्तर? तेच 40 मल्टिप्लाय 2 80. तुम्ही हेच उदाहरण काढताना तुम्ही असंही करू शकतात. 400 चे 20% आहे. आता मला सांगा 20% याचा अर्थ तुम्ही काय लिहिणार? 20/100 घेता की नाही? आता याला जर डिवाइड करून घेतलं तर उत्तर काय येईल रे? 0.2 येतं. काय उत्तर येतं? 0.2. मग आता जर तुम्ही 400 ला मल्टिप्लाय 0.2 जरी केलं तरी त्याचं उत्तर सेम येतं. काय? हे बघा, 200 200 आणि 2 4 जा 8. मग आपण पॉइंट देताना पुढे देत असतो. पॉइंट इथे बघा, एका नंबर नंतर आहे म्हणून 80 आणि 0च्या मध्ये पॉइंट द्या. तुमचं उत्तर इथेही काय आलंय? इथे आपण पॉइंट देताना काय करणार? 80.0 लिहिणार. का? कारण आपला इथं पॉइंट आफ्टर 1 नंबर होता. ठीक आहे.
ठीक आहे बरं. येते का लक्षात? यस सर. यस सर. काय अवघड आहे? काय नो अवघड आहे सर. का? नो सर. नो सर. मस्त आहे का? यस सर. Yes, sir. तुम्ही काढा यस. बरं आता 300 चे नाही मला ते 45%. इंग्लिश मध्ये हार्टचे प्रश्न येईल. 45% ऑफ 300 इज इक्वल टू. सर उत्तर सांगू. हा सर उत्तर सांगू. सांग. 135. 135. बरं. 135%. पर्सेंट नाही लिहायचं रे. 135. त्याच्या पुढे पर्सेंट लिहायचा नाही. ऑलरेडी पर्सेंटच दिलेले आहे. 35. काय करणार? सर 135. हा 300 मल्टिप्लाय 45 अपॉन 100. ठीक आहे. आपण काय करणार मग इथे 120 कट 120 कट डायरेक्टली 3 into 45 करा. 3 5 15 3 4 12 12 plus 1 13 135. कळालं? अजून एक देऊ. 480 चे 90%. सर चॅट बॉक्स मध्ये टाकू. हो 90% of 480 is equal to 100. सर उत्तर सांगू. नको चॅट बॉक्स टाक. सर उत्तर सांगू. नाही. नाही. ऑफलाईन घे सांगितलंय ना का. आवाज म्यूट ठेवा. कोणाचा आवाज येत नाही. सर फास्ट कोणी दिलं. थांब आरोही. कोणी दिलं. इथे अजून उत्तरच येत आहेत पोरांची. सर मला नाही समज. नाही ना मग लक्ष दे ना. काय सांगितलंय 480 चे 90% सांगितलंय ना काढायला. काय करायचं मग? तर जो नंबर दिलाय ना हे नंबर दिले ना यांच्यामध्ये लिहायचं मल्टिप्लाय साईन. काय लिहायचं? मल्टिप्लाय साईन म्हणजे काय? तर 480 मल्टिप्लाय 90 आणि त्याच्या खाली घ्यायचा डिवाइड बाय 100. ठीक आहे. मग आता हे सोडवलं तर काय येणार? 0 कट 0 कट हा 0 कट हा 0 कट करा. 48 मल्टिप्लाय 9. 9 8 जा 72. 9 4 जा 36. 36 plus 7. 43. 43. सर्वात फास्ट 432. सर अजून एकदा ना. येतंय का लक्षात? हो सर. Yes, sir. हो सर. येस सर. सर अजून एक द्या. 40.
सर 90% of 92. जेवढे पर्सेंट विचारले जातील तेवढे काय करायचे? मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. सर आन्सर सांगू? सर आन्सर सांगू? उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये. उत्तर पॉइंट मध्ये येईल, पॉइंट मध्ये. डायरेक्ट उत्तर नाही येणार. राऊंड फिगरली आन्सर येणार नाही, पॉइंट मध्ये आन्सर येईल. डायरेक्टली काय करणार? 92 मल्टिप्लाय 90 डिवाइड बाय 100. हा एक झिरो कट, हा झिरो कट. 9 to the 18, 9 9 the 81, 81 plus 1, 82 होतात. 82 डिवाइड बाय 10 केलं तर आपल्याला माहिती येतं उत्तर काय येतं. माहिती ना? हो सर. हे याचं उत्तर असेल 82.8. कळलं का? यस सर. हो सर. हो सर. पुढचं बघा. 60%, 60%चे 60% बरोबर किती? सर 60% of तुम्ही 3 नंबर दिले. 60% of, हो, 60 इज इक्वल टू. असे उदाहरण आले तर काय करायचं? जेवढे नंबर दिले त्यांचे डायरेक्ट वरती मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 63 टाइम्स आहे म्हणून 60 इंटू 60 मल्टिप्लाय 60 डिवाइड बाय. सर इथे सांगू? पर्सेंट, थांबा एक मिनिट. पर्सेंटचं साईन किती वेळेस आलंय? 2 टाइम्स आलंय ना, म्हणून खाली 100 मल्टिप्लाय 100 घ्यायचं. कळालं? पर्सेंटचं साईन 2 टाइम आलं म्हणून आपण काय केलं? 100 2 टाइम्स घ्यायचं. आता मग आता याला डिवाइड केलं तर 0 कट 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, परत हा 0 कट, हा 0 कट. आता ही मल्टिप्लिकेशन करून घ्या. 6 चा क्यूब काय येतो? 216 डिवाइड बाय 10. उत्तर काय येणार? 21.6. कळालं का? सर आवाज व्यवस्थित येत नाहीये. येस सर. काय झालं? सर मला नाही समजलं. का बरं नाही समजलं? काय करत होतोस? सर मला पण नाही समजलं. काय करायचंय? एकदम सिंपल आहे. जेवढ्या वेळेस नंबर दिलाय त्यात जेवढ्या वेळेस पर्सेंटेज साईन असेल तेवढ्या वेळेस काय करायचं? खाली 100 घ्यायचं. खाली काय मल्टिप्लिकेशन. करायचं? 100. इतके वेळा पर्सेंटेज एकदाच येत होतं. याच्या आधीच्या उदाहरणात पर्सेंटेज किती वेळा आला? एकदाच आला ना, हो. म्हणून आपण एकदा घेतलं. इथे डबल आले म्हणून इथे डबल 100 घ्यायचं डिनॉमिनेटरला. कळालं का? हो सर अजून अजून एक एक द्या उदाहरण ना. घेऊ. सर तुम्ही डिवायडेशन कसे केले मला नाही समजलं. फक्त खालचे 3 शून्य उडवले, वरचे 3 शून्य कट केले, वरती गुणाकार केला. 6 गुणिले 6 गुणिले 6 216 होत. त्याचा घन आहे. इकडचं 216 भागिले 10. 216 भागिले 10 आलं. कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी 10 असेल तर आपण एक पॉईंट घेतो ना. शिकलोय का नाही आपण? 98चे 70% बरोबर किती? 70% ऑफ 98.
आन्सर सांगू. सांग. आन्सर सांगू. 9.8. 68.6. 68.6. काय करायचं? 68.6. 98 मल्टिप्लाय 70 डिवाइड बाय 100 घ्यायचा. इथे काय करणार? 0 0 कट होणार. बरोबर. 10 तसंच राहू द्या. डिनॉमिनेटरला 10 तसंच ठेवा. डायरेक्ट 98 मल्टिप्लाय 7 करा. 7 8 जा 56, 7 9 जा 63, 63 प्लस 5 68 होतो. हो. मग आता 68 अपॉन 10 म्हणजेच काय? 68 पॉईंट. 68.6. म्हणजे कळालं का? 68.6. सेवन्थ वालं. फिफ्टीन ऑफ. सर तिथं पॉइंट आहे का 25 हो नंतर? हो होय. सर एक्झाम्पल कसं करायचं? जसं आधी शिकवलं तसंच. काय करणार? 25.7 मल्टिप्लाय 50 अपॉन 100. आता हा जर पॉईंटचा एक पॉईंट काढायचा असेल तर आपण काय करत होतो इतके दिवस? 257 लिहून खाली 10 100 ला मल्टिप्लाय 10 करतो ना आपण. आठवतं का? पॉईंट काढायचा हो असेल तर. सर. हा बरोबर आहे की नाही? हा पॉईंट काढायसाठी आपण इथे काय घेतला? 10 घेतला. आठवतं का? हो. हम्म. मग आता जर आपण इथे असं सोडवतो काय ना 51 चा 50, 52 चा 100 आणि याला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 1 2, 2 8 काय केलं ते? 50, 52 चा 100 2 ने डिवाइड केलं 2 1 2, 2 2 चा 4 रिमेन राहिला 1 2, 8 चा 16 रिमेन राहिला 1 पॉईंट द्या 2 5 10. याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल 12.85. सर मला मल्टिप्लिकेशन नाही कळाली. मला नाही समजलं. काय करायचं? मला पण नाही समजलं. सर मला पण नाही समजलं. मल्टिप्लिकेशन नाही समजले का? डिवायडेशन नाही समजली? उत्तर बरोबर होतं. डिवायडेशन. मला कोणतीच क्रिया नाही समजली. ज्याला समजले नाही त्याने असं डिवाइड करा 2 ने. 2 1 2, इथे 0 कॅरी आला 5, 2 2 दा 4 रिमेन राहिला 1 वरतून कॅरी आला 7 2 8 दा 16 रिमेन राहिला 1 बरोबर ना? हो. मग इथे 0 घ्यायचा पॉईंट देऊन. उत्तर काय येईल? 2 फायदा. हॅलो सर मग तुम्ही 12 नंतर 12.85 लिहिलेलं आहे. हा त्याचं कारण असं आहे की इथे ऑलरेडी याच्यात एक पॉईंट होता. हा एक पॉईंट कुठे ठेवायचा मग? म्हणून तो एक पॉईंट आणखी ऍड झाला इथे. कळलं का? 128.5 येतं तर तिथं काय येणार ते येईल 12.85. कळतंय का? हो सर. च यस सर. 90%चे 70%चे 60% बरोबर किती? साठ टक्क्याचे 70%चे ऑफ आहे ऑफ 90 इज इक्वल टू काढा तो. हंड्रेड मल्टिप्लाय 100.
9 sevens are 20. 9 sevens are 63. सर आन्सर सांगू 6 हा 37.8. 6 6 1 6 680. सर आन्सर सांगू 6 36 36 सर आन्सर सांगू 36 सांगू 37 37.8. बघा तुमचं 37.8. बघा फक्त 14च मुलांना उत्तर येतंय. Sir, 37.10. 8. 37.8. Sir, 37.8. Sir, काय करतो आपण तर एकदम सिंपल 90 मल्टिप्लाय 70 मल्टिप्लाय 60 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 100. ठीक आहे. आन्सर काय घेणार आपण 0 कट 0 कट हा 0 कट हा 0 कट पुन्हा एक 0 कट हा 0 कट. आता मल्टिप्लाय करून घ्या 9 7 63 63 मल्टिप्लाय 6 अपॉन 10. आन्सर 6 3 18 6 6 36 36 plus 1 37 upon 10. माझं तेल डिवाइड केलं काय आहे ना याचं 37.8 येईल ना. Yes, sir. Sir, सर्वात फर्स्ट कोणती बघावं लागेल. पुढचं घ्या 400चे 80% 20% बरोबर किती. What is 20% of 80% of 400? सर आन्सर सांगू हो 64. Sir, answer 64. 64. 64. बघा बाकीच्यांना जमतंय का. 64. 64. 64. बघा येतंय का. दिसत आहे. हा सर स्क्रीन नाही दिसत आहे. बस 64. सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. सर screen स्क्रीन नाही दिसत नाही आहे. दिसत. स्क्रीन नाही दिसत. सर आता रिटर्न नाही दिसत आहे. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसतंय का. दिसते सर. हो सर. हो सर. सांगा मग उत्तर. 64. हे बघा काय 64. करायचं 400चे 80% म्हणजे 400 गुणिले 80 छेद 100 गुणिले 20चे 20% म्हणजे त्याला गुणिले पुन्हा 100 मल्टिप्लाय करायचं. आता हे सोडवलं तर काय येणार हा 21 20 25 100 त्यानंतर हा एक Answer झिरो कट 1 2 0 कट 5 ने याला डिवाइड करायचं काय ना 5 8 40 आणि हा मल्टिप्लाय 8. आन्सर सर मी तसं नाही केलं. 8 मल्टिप्लाय 8 आन्सर इज 640. ठीक आहे. तर सर्वात फर्स्ट कोण दिलं. मला नाही समजलं. बरोबर नाही समजलं गुणाकार कर ना.
काय अडचण आहे समजायला? सोडवायचा प्रयत्न तर करा. सर मी 10 ने डिवाइड केलं 40 ला. कशानेही डिवाइड करा, असं काही नाही का यानेच केलं पाहिजे. कोणत्याही संख्येने केलं तरी तेच उत्तर येईल. ठीक आहे. सर अजून एक द्या ना. सर उत्तर चुकलंय पहिल्यांदा. कोणाचं? 64 पाहिजे. 64 आहे. हा सर हा? 64 64 आहे. 64 उत्तर येतंय. तर मग हा, अजून झाले. तर मग एक झिरो जास्त घेतला ना आपण. 64 येईल हा उत्तर. माझं पण 64च होतं. सांगू नाही ना बेटा. सांगू सर उत्तर सांगू. हा 108. सर बरं, काय करणार? 100. 900 मल्टिप्लाय 60 अपॉन 100 मल्टिप्लाय 20 अपॉन 100. इथे काय करायचं? 0 कट 1 0 कट, हा 1 0 कट, हा एक 0 कट, हा एक 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा एक 0 कट, हा 0 कट. आणि शिल्लक काय राहिला आता? 9 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 2, सर आन्सर 58. 54 मल्टिप्लाय 2, आन्सर येणार 108. 108. 54. सर ठीक आहे. 108. सर अजून एक द्या सोडवायला. केलं सर 2 4 जा 8. 2 5 जा 10. सर तुम्ही उद्या होमवर्क समजून सांगणार आहे. होमवर्क सांगेल तेच देतो. सर उद्या ऑफलाईनचा क्लास आहे का? न राहायला कारण काय? शनिवार आहे. सॅटरडे. मग ऑफलाईनचा क्लास तुमचा जे टाइम आहे तिथे राहणारच आहे ना. निफाडचा क्लास ऑफलाईन असतो ना. हम्म? काय सर? निफाडला ऑफलाईनचा क्लास असतो का नाही? असतो ना. सर मग तर तुम्ही उद्या बुक्स चेक करणार आहे. हो, ज्यांच्या 2 वया भरेल ते पण त्या दोन्ही वया घेऊन यायच्या. घेऊन या काही अडचण नाही. तर सोमवार क्लास आहे का? सोमवारी काय न राहायला? बैलपोळा. 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 पोळा संध्याकाळी राहतो. सर सोमवारी सुट्टी का क्लासला? नाही नाही, सर ना सोमवारी ऑनलाईन. सर ऑनलाईनचं बघू काय असेल. ऑफलाईन राहील ना? सर बोला. ऑफलाईन राहील. मी ग्रुपवर मेसेज टाकलं काय असेल ते. ठीक आहे. हो. होमवर्क सोडवा, तुम्हाला व्हॉट्सअप करतो.